नमस्कार. आज मी आलेलो आहे रमजा शाह बाबा दर्गा, गाव गुहा, तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर येथे. तर या बाबांचं दर्शन आज आपण घेऊ या दर्ग्यामध्ये जाऊन. दर्ग्यामधले बाबा आपल्याला पावले पाहिजेत. तर आज माझ्याबरोबर ग्रामस्थ पण आहेत आणि हे सुद्धा आज त्या दर्ग्यामध्ये ज्यांची पण पूजा होते त्यांचं दर्शन घेण्यामध्ये माझी मदत करणार आहे. सर, मला तुम्ही मदत कराल का? चला आपण बघूया एकदा. सर, इकडं तर कान्होबा उर्फ कानिफनाथ यात्रा असं लिहिलेलं आहे, कावड यात्रा. नक्की दर्गा आहे का मंदिर आहे? नाही, हे मंदिर आहे. बरं, हा काय प्रकार आहे? इथं नारळ फोडलं जातं. कानिफनाथ महाराजांच्या चरणी इथं नारळ अर्पण केलं जातं. हे कानिफनाथ महाराजांचं मंदिर आहे. हा कुठल्याही प्रकारचा दर्गा किंवा काही नाही. 2015 साली इथं आजूबाजूला राहणाऱ्या मुस्लिम लोकांनी यांच्याकडं आपण देवाबत्तीसाठी ग्रामस्थांनी ग्रामदैवताची व्यवस्था दिलेली होती. तर त्या व्यवस्थेतून हे देवाबत्ती करत होते. यांनी अचानक 2015 साली वक्फ बोर्डाकडे या गोष्टीचा पाठपुरावा करून कागदपत्र देऊन कानिफनाथ उर्फ कान्होबा देवस्थानचं रमजान शाह बाबा दर्ग्यामध्ये. म्हणजे तुम्ही म्हणताय 2015 साली यांनी काय केलं की डॉक्युमेंट्स चेंज करून घेतले, आणि वक्फ बोर्डाकडे दावा केला आणि कानिफनाथ मंदिराचं झालं रमजा शाह बाबा दर्गा. त्याच्यानंतर यांनी 2022 मध्ये उतार्यावरलं कानिफनाथ उर्फ कान्होबा नाव काढून टाकून रमजान शाह बाबा नाव लागावे असं वक्फ बोर्डाकडून ग्रामपंचायतला एक ऑर्डर दिलाय. आणि त्या ऑर्डरनुसार ग्रामपंचायतचे सरपंच यांनी गावात ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेतून या गोष्टीवर हरकत उचलली. आणि त्या काळापासून आजपर्यंत कानिफनाथ महाराजांचं मंदिर आजपर्यंत असं वादग्रस्त हिशोबात आहे की गावात ग्रामस्थ किंवा आमच्या ज्या ट्रस्टी आहेत 11 लोक यांना ह्या मंदिराच्या आजूबाजूला आसपास परिसरामध्ये येण्यास परमिशन नाहीये, बंदी केलेली आहे. अनेक ठिकाणी हाच विवाद आहे. हिंदू लोक जे मंदिर वाचवायचा प्रयत्न करतात त्यांनाच मंदिरांची बंदी होते. दादा, मला तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता का की हा रमजा शाह बाबा दर्गा जो कागदपत्री आहे असं या लोकांचं म्हणणं आहे, पण तुम्ही मला सिद्ध करून दाखवा ना की हे मंदिर आहे. हे आमचं हिंदूंचंच मंदिर आहे, हिंदूंचंच ग्रामदैवत आहे. या गोष्टी मी तुम्हाला इथं सबळ पुराव्यासहित सिद्ध करून दाखवू शकतो. आता सुरुवातीला या माझ्या समोर या. ही घंटा पुरातन काळापासून चालत आलेली आहे. कुठल्याही प्रकारचा दर्ग्यामध्ये कुठल्याही प्रकारची घंटा नसते, कधीच नसते. चला पुढे चला. आमच्याकडे आता मी त्या गोष्टीचा अभ्यास मला कमी आहे, पण फक्त मला एवढं माहिती आहे की हिंदू धर्मामध्ये शके 1900 किंवा शके ह्या गोष्टी हिंदू धर्मामध्ये वापरल्या जातात. आमच्याकडे ह्या मंदिराचं आमच्या पूर्वीच्या काळातील लोकांनी शके 1942ला ह्या मंदिराचं काम चालू केलं. शके 1920 साली ह्या मंदिराचं काम पूर्ण झालं. हा ह्या हिंदू भाषाचा एक पुरावा, सबळ पुरावा. इकडल्या बाजूला. पण दादा, हा कलर हिरवा कसा काय झाला? हा कलर हिरवा म्हणजे इथे जे लोक होते, केअरटेकर, देवाबत्ती करणारे होते, त्यांनी ह्या मंदिराला यात्रेनिमित्त कलर करू का, यात्रे उत्सवात आपण कानिफनाथ महाराजांची यात्रा करतोय, यात्रेसाठी कलर करायचा. आणि आम्ही वैयक्तिक स्वतः त्यांना ह्या गोष्टीला वर्गणी वगैरे देऊन त्यांनी हा कलर हिरवा करून टाकला. कुठल्याही प्रकारचे मनात आडी न ठेवता सबळ मनाने त्यांना पैसे पण देत राहिलो आणि कधी खटकवलं नाही. आणि तेच म्हणायचे कानिफनाथ महाराज आणि कान्होबा देवस्थान. मग आम्हाला तिथल्या कुठल्याही गोष्टीचं नाही की मंदिर झाडलोट होती, देवस्थानची स्वच्छता राहते, यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करायचो. बरोबर. आणि या पुढे अजून पुरावे भरपूर आहेत. आता कुठल्याही प्रकारच्या दर्गेत म्हणा, याच्यात म्हणा, दानपेटी नसते. आपल्याकडे इथे दानपेटी आहे. आपण इथे 2 टाईम आरती करतो, संबळ वाजतो, सगळं नगारा वाजतो. खाली एक नगारा आहे, कानिफनाथ महाराजांची आरती होते, नगारा असतो. आमोशा होती, आज आमोशाचं होम हवन होत असतं इथं. या पुढं ही एक पुरातन काळातलीच घंटा आहे. ही काय आज बसवलेली नाही. जर आज बसवली असेल तर मंदिराचं काम झालं त्यावेळेस याची हुक बसवली गेलेली. आज केलेली कुठल्याही प्रकारची ऍक्टिव्हिटी नाही. मंदिराच्या आत या. इथं आपण बघू शकता मंदिराचा दरवाजा आहे हा. या दरवाजावर सुद्धा हे सुद्धा जे नक्षीकाम केलेलं आहे, हे सुद्धा हिंदू धार्मिक पद्धतीचं आहे. धार्मिक पद्धतीचं. दादा, मला एक प्रश्न पडलाय, हे काय प्रकार आहे? हा चुना का लावलाय इथं? ह्या लोकांनी हा सफेद चुना लावून ज्या काही याच्या आत पण काही गोष्टी दडलेल्या आहेत, या गोष्टी पण याच्यातून दाबून टाकलेल्या आहेत. या बघूया. तर आता आपण इथं आलोय, तर ह्या ज्या मंदिराची प्रतिकृती ज्यावेळेस बनवत होती त्यावेळेस देवी दैवतांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिमेच्या इथं मूर्ती कोरल्या गेल्या होत्या. पण याच्यावरती चुन्याचा लेप देऊन याला प्लेन फक्त एक अँगल ठेवलाय. हा षटकोन, हा चौकोन. म्हणजे जसं तो आम्हाला जर सहकार्य केलं, फोडवता यायचा, सगळी मंदिरं फोडायचा, मूर्त्या फोडायचा, तशाच पद्धतीने इथं मूर्त्यांना झिजवायचं काम किंवा गाडायचं काम, पुसायचं काम करून हे मंदिर याच्यावर ताबा घेण्याचा प्रयत्न सुरू केला त्यांनी. आणि त्यातून त्यांना त्या वक्फ बोर्डाच्या माध्यमातून जास्त प्रकारे सहाय्यता मिळाली, मदत मिळाली. बरोबर. आणि आपल्याकडे इथं मंदिरामध्ये तुम्ही बघताल, इथं मूर्ती आहे, ही बाबांची मूर्ती.
ही मूर्ती असून फक्त पाठीमागं कुठल्याही प्रकार एक समाधी आहे. मी बोलतोय की ही बाबांची समाधी आहे. त्यांचं म्हणणं आहे की ही आमची कबर आहे आणि ह्या कबरीच्या आधारे त्यांचं असं वक्तव्य आलंय की हे रमजान शाह बाबा आहेत म्हणून. बरं, नाथ जिथं संप्रदायाच्या सगळ्याच मंदिरांमध्ये जाऊन मंदिरामध्ये हीच परिस्थिती झालेली आहे की त्याला कोणत्या तरी दर्ग्याचं रूपमध्ये कन्व्हर्ट करण्यात आले. हा, तर हे जे जुने लोक आहेत ना, का यांचा विषय असा आला आहे की ज्यावेळेस औरंगजेब महाराष्ट्रावर स्वारी करून आला तर त्यावेळेस हे मंदिरं वाचावेत म्हणून याच्यावरती मिनार चढून पांढरा कलर देण्यात आला आणि तो कलर आपल्या आळसामुळं राहिला म्हणून ह्या मुस्लिम लोकांनी त्याचा गैरफायदा घेऊन आज रमजान शाह बाबा दर्गा आहे असा एक वाद निर्माण करून येथील हिंदूंच्या पूर्ण भावना दुखावल्यात. ग्रामदैवताला पूर्णपणे बंधनात ठेवून गाव विठीत धरल्यासारखा हा प्रकार घडला आहे, त्यांनी केलेला आहे. आणि आता ह्याच्यामध्ये वक्फ बोर्डाचा पण उपयोग होत आहे. हो, वक्फच्या माध्यमातूनच सर्व गोष्टी घडतायत. आता याच्या पार्ट 2 मध्ये आपण बघूया की कशा पद्धतीने वक्फ बोर्डाने हे सगळं मंदिर अधिकृत करायचा, गिळंकृत करायचा प्रयत्न केलेला आहे.